विभाग 2 मध्ये गणित प्रश्न 51 ते 75 पहा। प्रत्येक प्रश्नाकरता 1 2 3 4 पर्याय दिलेले आहेत। आता त्यामधील आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे, या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या सर्वात लहान संख्येतील फरक कितीचा आहे। आता यामधील सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती पाहूया आपण। सर्वात मोठी संख्या आहे 7999 आणि लहान आहे सगळ्यात 7878। आता यांचे काय करायचे, दोन्हीमधला फरक काढायचा आहे। 121 फरक येतो, पण इथं आपल्याला पर्याय दिसत नाही, पण इथं असू शकतो हा पर्यायामध्ये 121, इथे 21 दिलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, त्यामुळे 121 उत्तर येते आपले। 1 2 3 4 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे। तर एकक स्थानचा जो अंक असेल तो सर्वात कमी किमतीचा असतो, म्हणून एकक स्थानच्या अंकावरती 4 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4। एका शहराची लोकसंख्या 3,47,567 आहे, तर त्यापैकी 1,75,615 स्त्रिया आहेत, तर त्या शहरामध्ये पुरुष किती। आता जी एकूण संख्या आहे लोकसंख्या, त्यामधून आपल्याला स्त्रियांची संख्या वजा केल्यानंतर पुरुषांची संख्या मिळेल। आता ही लोकसंख्या आहे पूर्ण आणि ही स्त्रियांची संख्या, यातून आता वजाबाकी करूया। 7 मधून 5 गेले 2, 6 मधून 1 गेले 5, 15 मधून 6 गेले 9, आजची दिली आपण परत, 7 मधून 6 गेले 1, 14 मधून 7 गेले 7 आणि 3 मधून 1 गेले, आजचा आपण परत दिला, 3 मधून 2 गेले 1 राहिले, म्हणजे किती 1,71,952 हे पुरुष झाले। पर्यायामध्ये आहे 1,17,952, पर्याय क्रमांक 2। 225 नंतरची 25वी विषम संख्या आणि 324 नंतरची 8वी विषम संख्या यातील फरक किती। आपण आता 225 नंतरची 25वी विषम संख्या काढू आणि ही 8वी विषम संख्या काढू आणि मग त्यानंतर फरक काढूया। 225 त्याच्यानंतरची लगेच विषम संख्या कोणती असणार आहे। +2 केले की लगेचची पहिली आपल्याला विषम संख्या मिळणार आहे 227। आता राहिले किती, एक संख्या आपल्याला मिळालेली आहे, आता 24 संख्या राहिलेली आहेत। मग आपण काय करूया, ही 24 गुणिले 2 किती होतात 48, यांचा दुप्पट करायचे, जेवढ्या संख्या राहिलेल्या आहेत काढायचे तेवढ्याची दुप्पट करून ही या आपल्याला मिळालेल्या पहिल्या संख्येमध्ये ॲड करायची। मग या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 275, म्हणजे ही 225 नंतरची 25वी संख्या आपल्याला 275 मिळालेली। आता आपल्याला काय काढायचं आहे, 324 नंतरची 8वी संख्या काढायची। आता 324 यानंतर 324 ही सम संख्या आहे, आता त्याच्यानंतरची पहिली विषम संख्या आपल्याला विषम संख्या काढायची 8वी। मग पहिली विषम संख्या काय येते, +1 जर केलं तर 325 येते, म्हणजे 325 ही काय झाली पहिली विषम संख्या झाली। आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती संख्या राहिल्या आहेत, 8वी काढायची, म्हणजे 7 राहिलेले आहेत, म्हणजे 7 गुणिले 2 करायचे 14। ही ट्रिक आहे आपल्याला पटकन काढण्यासाठी। मग हे 14 काय करायचं याच्यामध्ये ॲड करायचे, किती येईल मग 339, ही काय येईल 324 नंतरची 8वी विषम संख्या येईल। मग आता आपल्याला काय करायचं, या दोन्हीची वजाबाकी करायची आहे, या दोन्हीमधला फरक काढायचा आहे। मग मोठी संख्या कोणती आहे 339, 339 वजा 275, यांची जर वजाबाकी केली तर किती येते 64 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 4। अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, कितीवी संख्या आपल्याला विचारली तर या ट्रिकने आपल्याला काढता येते। आता यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे, यांची जर बेरीज केली तर ती किती येते 4308 येते, पर्याय क्रमांक 4। एका संख्येला 18 ने गुणले असता गुणाकार 216 येतो, तर ती संख्या किती। आता एक संख्या आपण x मानूया आणि त्याला 18 ने गुणायचं आहे। आता एक संख्या x आणि त्याला 18 ने गुणले असता काय येतो गुणाकार 216 येतो। मग x बरोबर काय होईल, हे 216 गुणिले 18 इकडे जाऊन भागिले 18 होईल। मग यांचा जर भागाकार केला तर किती उत्तर येते आपले 12 येते। 18 ने जर 216 भागले तर 12 उत्तर येते, त्यामुळे ती दुसरी संख्या काय असेल 12, पर्याय क्रमांक 1। पुढे पहा, 125 80 45 20 या क्रमाने येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे। आता 125 आणि 80 मध्ये फरक जर पाहिला तर कितीचा येतो 45चा फरक आहे। त्यानंतर या दोघांमध्ये फरक आहे 35चा, म्हणजे 10 ने फरक कमी होत चाललेला आहे। इथं फरक आहे दोघांमधला 25, मग या दोघांमधला आता किती फरक यायला पाहिजे 15 यायला पाहिजे, म्हणजेच 15चा फरक म्हणजे काय यायला पाहिजे 20 वजा 15 किती येईल 5।
म्हणजे इथं आपलं उत्तर काय असणार आहे? 5 असणार आहे, पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी एक पदावली दिलेली आहे, ती आपल्याला सोडवायची आहे. आता पदावलीमध्ये बॉडमास या पद्धतीने म्हणजे कंसाचा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या पद्धतीने सोडवूया. अगोदर कंसामधील क्रिया पूर्ण करूया. अगोदर गुणाकार करता येईल. 18 वजा 5 3 15 अधिक 2 4 वजा 2 गुणिले 1 2. त्यानंतर पुढे 5 कंसामधील वजाबाकी किती येते? 3 अधिक 2 कंसामधील वजाबाकी येते 2. म्हणजे 5 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 बरोबर किती येते? 15 अधिक 4 बरोबर 19. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पैकी कोणता पर्याय 75 गुणिले 3 अधिक 4 भागिले 2 च्या अधिक निकटतम आहे? म्हणजे अगोदर आपल्याला ही पदावली सोडवावी लागेल आणि जे आन्सर येईल ते या पर्यायापैकी कोणत्याच्या पर्यायाच्या जवळ आहे, निकटतम म्हणजे जवळची किंमत आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण ब्रॅकेट सोडवूया. 3 अधिक 4 भागिले 2 प्रथम भागाकाराची क्रिया करूया. 4 भागिले 2 काय होणार आहे? 2. त्यानंतर 75 गुणिले 3 अधिक 2 5. म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर किती येईल? म्हणजे 375 हे आपलं पदावली सोडल्यानंतर आन्सर आले. मग ते या पर्यायामध्ये अधिक निकटतम कशाचे आहे? तर 400चे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी फुलीच्या जागी एकच समान अंक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार एवढा यायला पाहिजे आणि यात फुलीच्या जागी एकच अंक आहे. मग आपण या एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण काय करूया? पर्यायावरून जाऊया. आता पर्यायामधील पहिला ऑप्शन आहे आपण 2. 2 या ठिकाणी जर ठेवलं म्हणजे 2 आणि 2 प्रथम एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार आपण करतो आणि तोच एकक स्थानचा अंक इथंही सारखा यायला पाहिजे. म्हणजे 2 गुणिले 2 केलं तर 4 येईल, म्हणजे हा अंक सारखा येणार नाही. आपण इथं 2 ठेवला अगोदर, मग इथंही 2 यायला पाहिजे. म्हणजे 2 गुणिले 2 केलं तर एकक स्थानी इथं 4 येते, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. आता त्यानंतर आपण काय करूया? 4 ठेवूया. इथं जर 4 ठेवलं तर 4 गुणिले 4 16. म्हणजे इथं काय येतं? 6. म्हणजे इथं 4 4 आणि इथं 6. म्हणजे हाही अंक येणार नाही, कारण तिन्ही सारखे यायला पाहिजेत. म्हणजे 4 पर्याय सुद्धा चुकीचाच आहे. त्यानंतर आता आपण पाहूया 7 ठेवून पाहूया. हे 7 आणि 7. 7 गुणिले 7 काय होणार आहे? 49. म्हणजे इथं येणार आहे 9 एकक स्थानी, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. इथं 6 घेतला. आता 6 गुणिले 6 पहिल्यांदा एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार असतो. 6 गुणिले 6 36. म्हणजे या एकक स्थानी सुद्धा काय आलेला आहे? 6च आलेला आहे. म्हणजे हे तिन्ही जे अंक आहेत ते सारखे आलेले आहेत. म्हणजेच या स्टारच्या जागी काय असणार आहे? 6. दोन संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 2 व 12 असून त्यातील एक संख्या 2 आहे, तर दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे. काय आहे? लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार किंवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. म्हणजेच काय? एक संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आता आपल्याला माहिती आहे काय? लसावी किती आहे? 12. मसावी किती आहे? 2. आलटून पालटून लिहिलं तरी गुणाकारामध्ये काही फरक पडत नाही. त्यातली एक संख्या आहे 2, दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही. मग काय करावं लागेल आता याच्या पुढे? हे जे 2 आहे इकडे येऊन गुणाकार करावा लागेल. म्हणजे 2 गुणिले 12 हे 2 इकडे आले भागाकारामध्ये. याला मी फक्त उलट लिहिलेलं आहे, कारण पर्यायामध्ये आपल्याला उत्तर पटकन दिसावं यासाठी. बरोबर दुसरी संख्या. म्हणजे दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2 गुणिले 12 भागिले 2 पर्याय क्रमांक 1. एका डब्यामध्ये 710 लिटर तेल होते. त्यामध्ये आणखी 1/5 लिटर तेल टाकले. आता डब्यामध्ये किती लिटर तेल असेल? म्हणजे काय करावं लागेल? या दोघांची बेरीज करावी लागेल. 710 अधिक 1/5 म्हणजे दोन्ही मिळवले तर आपल्या डब्यामध्ये किती तेल असेल हे समजेल. यासाठी आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येणं गरजेचं आहे. आता अगोदरचे 710 लिटर आणि नंतरचे 1/5 लिटर यांची बेरीज करूया. छेद सारखा नाही, आपण छेद सारखा करून घेऊया. 10 करून घेऊया. 1 गुणिले 2 भागिले 5 गुणिले 2. खाली 2 ने गुणलं 10 करण्यासाठी, म्हणून अंशाला सुद्धा 2 ने गुणलेलं आहे. बरोबर 7/10 अधिक 2/10. 7 अधिक 2 बरोबर छेद 10. बरोबर काय येणार आहे? 7 अधिक 2 9. 9/10. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 9/10 एवढं लिटर तेल त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि बेरीज करायची आहे दशांश अपूर्णांकांची.
आता इथं छेद सारखा आहे का नाही, मग आपण छेद सारखा करून घेऊया। त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, याला जर पहिल्या अपूर्णांकाला 10 ने जर गुणलं तर याच्यासारखा छेद होईल। मग गुणूया आपण, छेद सारखा करून घेऊया। गुणिले 10 गुणिले 10 अधिक हे पुढचं जशाच तसे ठेवूया। आता पुढे काय होईल, बरोबर यांचा जर गुणाकार केला तर ते होणार आहे वर 10.01 खाली 100.1। पुढे बेरीज जशी आहे तसं लिहूया आपण पुढचा अपूर्णांक। आता छेद सारखा झालेला आहे, मग वरच्याची फक्त बेरीज करायची आहे। 10.01 अधिक 1001 भागिले 100.1। छेद सारखा असल्यामुळे आपण एकदाच लिहितो। आता वर संख्येची बेरीज केली तर काय होईल, 1011.01 अशा प्रकारे आपली बेरीज येईल आणि त्यानंतर खाली छेद तसंच राहणार आहे। आता काय करूया आपण, दशांश चिन्ह काढून टाकूया छेदातील, म्हणजे आपल्याला भागाकार करणे सोपे जाईल। 10 ने गुणावे लागेल। मग त्यानंतर काय होईल आता, भागिले 1001। आता यांचा जर भागाकार केला तर तो किती येणार आहे, 10.10 एवढा भागाकार येणार आहे, किंवा 10.1 असंही लिहिलं तरी चालेल। आता पर्यायामध्ये या दोघांपैकी काय आहे पाहूया। पर्यायामध्ये आहे 10.10। 76.0684 ही संख्या निकटच्या पूर्ण दशकात लिहा। पूर्ण दशकात लिहायची आहे, त्यामुळे आपल्याला इथं 8 आहे, 5च्या पुढील संख्या, मग राऊंड अप केल्यानंतर काय होणार आहे, 6चा 7 होणार आहे, म्हणजे 76.07 हा आपला ऑप्शन बरोबर असेल। 6 ते 46 मधील 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी लिहा म्हटलेलं आहे। आता 6 ते 46 5 ने निशेष भाग जाणाऱ्या म्हणजे 5च्या पटीतील संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता इथं आपण घेऊया, 6च्या पुढील 5च्या पटीतील 10 येणार आहे, त्यानंतर 15, त्यानंतर 20, 20 नंतर 25, 25 नंतर 30, 30 नंतर 35, 35 नंतर 40, 46 पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 45 हा नंबर पण येईल। किती झाल्या एकूण संख्या, 1 2 3 4 5 6 7 8। 8 म्हणजे सम अंकामध्ये ह्या संख्या आलेल्या आहेत। मग ज्यावेळेस सम अंकामध्ये संख्या आलेल्या असतील त्यावेळेस मधल्या ज्या दोन असतात त्यांची सरासरीच म्हणजेच या पूर्ण संख्यांची सरासरी असते। मग मधल्या दोन संख्या घेऊया आपण, 35 अधिक 30 भागिले 2। सरासरी म्हणजे काय, की त्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज आणि त्यांचा भागिले एकूण संख्या किती आहेत। इथे दोन संख्या घेतल्यात आपण, एकूण संख्या 2 भागिले 2 केले, मग सरासरी बरोबर किती येईल, आता 25 आणि 30 ची बेरीज केली तर 55 येते, भागिले 2, 2 ने जर 55 भेटले, बे 2 4 राहिले 1, बे 7 14, बे 5 10, म्हणजे 27.5 हे त्यांची सरासरी येते। जेव्हा सम अंकामध्ये संख्या असतील त्यावेळेस मधल्या दोन संख्यांची सरासरी हीच त्या सर्व संख्यांची सरासरी असते, यामुळे आपला वेळ वाचतो परीक्षेमध्ये। आणि ज्यावेळेस विषम अंकामध्ये या संख्या दिलेल्या असतात त्यांची सरासरी म्हणजे त्यांची सेंटरची संख्या, मधली संख्या ही असते। इथं जर 7 संख्या असत्या तर आपण मधली जी असेल तीच आपली सरासरी झाली असती। मग या ठिकाणी आता सरासरी किती झाली, 27.5। रमेश आपल्या उत्पन्नाच्या 1000 रुपये बचत करतो। जर त्याचं उत्पन्न 5000 रुपये असेल तर तो शेकडा किती बचत करतो। आपण आता 5000 चे 1000 रुपयाचे किती टक्के हे आपण काढूया। 5000 रुपये हे त्याचं एकूण उत्पन्न आहे, म्हणजेच किती टक्के, 100% त्याचं उत्पन्न 5000 रुपये। मग तो 1000 रुपयाची बचत करतो, रुपयाच्या खाली रुपये आणि टक्केवारीच्या खाली टक्केवारी लिहिलं की आपलं गणित चुकत नाही। मग आपल्याला 1000 रुपये म्हणजे किती टक्केवारी ही काढायचं। मग अशी मांडणी करून आता आपण काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे। मग काय होईल, 1000 गुणिले हे 100 भागिले 5000। आता आपण 0 0 कॅन्सल करूया, वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कॅन्सल केले, राहिले काय, वर अंशामध्ये 100 भागिले 5, 100 ला 5 ने भागले तर 20, म्हणजे किती, तो 20% बचत करतो। 1000 रुपयाची बचत करतो म्हणजे 5000च्या 20% बचत करतो। पर्याय क्रमांक 1। वसीमने 2500 रुपये 6% दराने, 1800 रुपये 8% दराने फहीमला सरळ व्याजाने दिले, तर फहीमने 1 वर्षानंतर परत केलेल्या सरळ व्याजात कितीचा फरक असेल। या ठिकाणी आपण वसीमचं बघूया अगोदर। 2500 रुपये
म्हणजे मुद्दल किती आहे त्याची 2500 रुपये वसीमची, दर किती आहे 6, किती वर्षासाठी आहे 1 वर्ष काळ आहे दोघांचाही, भागिले 100. आपण 0 0 कॅन्सल करूया, राहिले काय 25 गुणिले 6 बरोबर किती होतात 150. म्हणजे 150 रुपये व्याज कोणाचे आहे वसीमचं. आता फहीमचं किती होतं ते करूया आपण. आता मुद्दल आहे फहीमची 1800 रुपये, दर आहे 8%, काळ 1 वर्षाचा आहे दोघांचाही, भागिले 100. आता 0 0 आपण कॅन्सल केले तर गुणाकार करणे सोपे जाईल. तर 18 गुणिले 8 गुणिले 1 म्हणजे तेवढंच येणार आहे. 18 किती 144. म्हणजे फहीमचे 144 आणि वसीमचे 150. तर फहीमने 1 वर्षानंतर परत केलेल्या सरळ व्याजात कितीचा फरक असेल, तर 150 वजा 144 जर आपण केलं तर किती येईल 6 रुपये. म्हणजे कितीचा फरक असेल 6 रुपयांचा. पर्याय क्रमांक 2. 19 रुपये 50 रुपयाला एक वस्तू विकल्याने 30% नफा झाला, तर 40% लाभ घेण्यासाठी वस्तूची किंमत कितीने वाढवावी लागेल. आता 30% नफा झाला म्हणजे ही किंमत किती टक्क्याची असणार आहे 130%ची असणार आहे. सोप्या पद्धतीने आपण सोडूया. आता 19 रुपये 50 पैसे म्हणजे किती 30% नफा म्हणजे 130%ची ही किंमत असणार आहे. मग आपल्याला काढायचं काय 40% लाभ घेण्यासाठी, म्हणजे 140%ची किंमत आपल्याला किती असेल, कितीला विकावं लागेल किंवा कितीने वाढवावं लागेल हे कळेल आपल्याला. आता त्यासाठी काय करूया आपण, आता तिरकस गुणाकार करूया, भागिले 130. 0 0 कॅन्सल केले आपण, 13ने याला भाग घालूया, 13 1 13, 13 5 65, 0 0 कॅन्सल झाले, गुणिले 14 यांचा जर गुणाकार केला तर किती येतो तो 2 दशांश सोडून 21 रुपये आलेला आहे. मग आता ह्या 21 मधून आपल्याला काय करायचं आहे एवढे वजा करायचं आहे, म्हणजे 40%ला किती आपल्याला किंमत वाढवावी लागेल कळेल. 21 रुपये वजा 19.50, 1 रुपये 50 पैशांनी काय करावं लागेल आपल्याला ती किंमत वाढवावी लागेल, म्हणजे तेव्हा आपल्याला 40% लाभ मिळेल. पर्याय क्रमांक 3. 35 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 7 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता 35 मीटरचे समान 7 तुकडे केलेले आहेत, मग 35 भागिले जर 7 केलं तर किती येते 5. म्हणजे 35 भागिले 7 केलं तर किती तुकड्याची लांबी किती होते 5 मीटर. त्यानंतर पुढे पहा, 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल. हे 9.99 मीटर आपल्याला 9 सेंटीमीटर काढायचं आहे. वजाबाकी करूया, 9 मधून 9 गेले 0, 9 म्हणजे किती राहतील 9.90 मीटर राहतील, म्हणजे 9.9. 72 किलोमीटर प्रति तासाने धावणारी एक रेल्वे 250 मीटर लांब प्लॅटफॉर्म 26 सेकंदामध्ये उलटते तर ती रेल्वेची लांबी किती. आता या ठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे 250 मीटर. आता रेल्वेची काढायची आपल्याला. वेग किती दिलेला आहे 72 किलोमीटर पर आवर आणि लांबी दिलेली आहे मीटरमध्ये दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल ह्या किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर प्रति तासाला काय करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये करून घ्यावं लागेल. मग ते रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल, आता 72 किलोमीटर पर तास याला जर मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर 72 गुणिले 5/18 करावं लागेल. मग काय होईल 5/18 कसं आलं, सविस्तर सांगायचं झालं तर हे 72 गुणिले किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो आणि एका तासामध्ये सेकंद असतात 3600. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 5/18 येते. म्हणून काय केले मी डायरेक्ट 5/18 घेतलेला आहे. अशा प्रकारे 5/18 मी घेतलेला आहे. तर आता यांचा गुणाकार केला आपण, 18 1 18, 18 चौक 72, 4 गुणिले 5 किती होतात 20. म्हणजे वेग किती झालेला आहे आता आपला 20 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे आपल्याला वेग मिळालेला आहे. आता अंतर दिलेलं आहे आपल्याला मीटरमध्ये, म्हणजे एकाच युनिटमध्ये एकाच एककामध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण काय करूया सूत्रामध्ये ठेवूया. तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग माहिती आहे आपल्याला 20, अंतर किती आहे रेल्वेचं अधिक प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपण प्लॅटफॉर्मचं अंतर घेणार आहे, भागिले वेळ किती आहे 26 सेकंद.
आता रेल्वेचं आपल्याला काढायचं आहे लांबी आणि प्लॅटफॉर्मची दिली 250 भागिले 26. आता काय करूया, हे 20 हे भागिले 26 असलेलं इकडे गुणिले 26 रेल्वे अधिक 250. रेल्वे का लिहिले मी, रेल्वेची लांबी काढायची म्हणून तसंच लिहिलेलं आहे. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो 520. 26 दोन्ही 52 आणि 0 26 0 0. ही रेल्वे लांबी प्लस 250 प्लॅटफॉर्म लांबी. आता काय होईल, हे अधिक 250 इकडे येऊन वजा 250 होणार आहे बरोबर रेल्वे लांबी. आता यांची जर वजाबाकी केली तर किती येते, 270 मीटर एवढी लांबी रेल्वेची आलेली आहे. 270 मीटर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाची बाजू किती असेल. तर परिमितीचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. 4 गुणिले बाजू. मग 24 सेंटीमीटर परिमिती दिलेली आहे तर त्याची बाजू विचारलेली आहे आपल्याला. मग बाजू बरोबर काय येईल, 24 भागिले 4 बरोबर बाजू. 4 ने जर 24ला जर भागले तर किती येते, 6. म्हणजे 6 सेंटीमीटर काय आहे बाजू आहे पर्याय क्रमांक 3. एका घनाचे घनफळ 64 घन सेंटीमीटर असल्यास घनाची बाजू किती सेंटीमीटर असेल. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. मग घनफळ दिलेलं आहे आपल्याला 64, घनाची बाजू काढायची आहे आपल्याला, बाजूचा घन. आता दोन्ही बाजूचं काय करूया, घनमूळ काढूया. 64चं घनमूळ आहे 4 आणि बाजूचा घनाचं बाजू म्हणजे बाजू बरोबर किती आलेलं आहे, 4 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 3. 529 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर ती 23 या संख्येचा वर्ग आहे. आता समोरील स्तंभालेखामध्ये भारताने निर्यात केलेल्या कडधान्याची माहितीचा आलेख दिलेला आहे आपल्याला, त्यावरून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता आलेख पहा. इकडं टनामध्ये दिलेला आहे. कॅनडा, रशिया, चीन, इंग्लंड, फ्रान्स या ठिकाणी देश दिलेले आहेत. सर्वात कमी निर्यात कोणत्या देशात झालेली आहे. असला दिसते आपल्याला फ्रान्स पर्याय क्रमांक 3.